नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आजची आपली दिवाळी फराळ सीरीज मधली चौथी रेसिपी आहे मस्त अशी हलकी फुलकी खुसखुशीत हिरव्यागार कलरची पालक शेव। रेग्युलर आपण नॉर्मल शेव तर करतच राहतो, पण ना ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे, वेगळ्या फ्लेवरची आहे। दिवाळी विशेष पालक शेवसाठी आपण इकडे 18 ते 20 फ्रेश पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अर्धी वाटी आपण पुदिना घेतलेला आहे, त्याची पानं घेतली आहेत अशी, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पुदिन्याने ना फ्लेवर खूप छान येतो आणि रंग सुद्धा या दोन्हीमुळे ना खूप सुंदर हिरवा रंग येतो। आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं, त्यातनं ही पुदिन्याची पानं, पालकाची पानं, मी याच्यातनं 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता। अर्ध्या लिंबाचा रस, आता लिंबाचा रस आपण का टाकतोय ह्याची 2 कारण आहेत। पहिली गोष्ट म्हणजे हा जो कलर आहे तो फ्रेश असा हिरवा राहतो। दुसरी गोष्ट म्हणजे ना लिंबाच्या रसाने तळलेले जे पदार्थ असतात तर ते तेल शोषत नाही किंवा तेल पित नाही, म्हणून लिंबाचा रस थोडासा टाकायचा। आता आपण ह्याची ना मस्तपैकी पेस्ट करून घेऊ, तुम्हाला वाटलं तर थोडं तुम्ही पाणी टाकू शकता। आपण मस्त ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया। आता शेवेचं पीठ भिजवायचंय, त्यासाठी मी एक बाउल घेतला आणि त्याच्यावर ही अशी चाळणी ठेवली आहे। आता हे 2 बाउल जे आहेत ना ते आपण डाळीचं पीठ घेणार आहोत। डाळीचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे। डाळीचं पीठ चाळून घेतलं ना की आपली जी शेव आहे ती हलकी होते। आता या पिठातच आपण आहे ना एक 4 चमचे तांदूळाची पिठी टाकणार आहोत। जर तांदूळाची पिठी अवेलेबल नसेल तर नुसत्या डाळीच्या पिठाची शेव केली तरी चालेल। पीठ चाळून घेतलेलं आहे। आता त्यात ना पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, आणि ही जी पालकाची पेस्ट आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। ही पण आपण आहे ना गाळून घेणार आहोत, कारण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का की आपण शेव करताना त्यातनं कण अडकू शकतात, म्हणून गाळून घेऊन आपण बघूयात अंदाज। पूर्ण पेस्ट आपण गाळून घेतली आणि हे बघा, हे असे ना बारीक बारीक आहे ना थोडेसे तुकडे राहतात, तर ते आपण काढून घ्यायचे। नाहीतर काय होतं माहितीये, ह्याच्यामुळे आहे ना शेव ज्यावेळेला आपण पाडतो त्यावेळेला ना अडकली जाते। आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि पीठ भिजवून घेऊयात। आपण जसं आहे ना कणिक भिजवतो ना एक्झॅक्टली सेम त्या कन्सिस्टन्सीचं भिजवायचं आहे, फारही पातळ भिजवायचं नाहीये। आणि आता ज्या वेळेला पीठ भिजवतो ना त्यावेळेला समजा तुम्हाला वाटलं की आहे ना ही जी पेस्ट आहे किंवा थोडंसं लिक्विड कमी पडलं तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता, किंवा जर घट्ट वाटलं किंवा पातळ वाटलं समजा तर तुम्ही आहे ना थोडंसं आहे ना डाळीचं पीठ वापरलं तरीही चालू शकतं। अशा पद्धतीने आहे ना आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा आहे ना डाळीचं पीठ काही लागलेलं नाही किंवा पाणी लागलेलं नाहीये। आता थोडंसं आपण आहे ना तेल घालूयात आणि परत छानपैकी हा गोळा जो आहे मळून घेऊयात। आता आहे ना आपण तेल पण ग्रीस करून घेतलेलं आहे। बरोबर 5 मिनिटं आपण हे बाजूला ठेवूयात मुरवायला। सोऱ्या घेतलेल्या आहे मी, थोडीशी आपण आहे ना जाड शेव करणार आहे, ह्याच्यापेक्षा आहे ना बारीक सुद्धा असते, तुम्हाला जी हवी ती करू शकता तुम्ही। मी थोडीशी जाड करणार आहे। आता ही प्लेट लावून घेतलेली आहे मी आणि सोऱ्याला आपण आहे ना आता तेल लावून घेऊया। आतून थोडंसं असं आहे ना सोऱ्याला तेल लावून घेतलं ना की काय होतं, अजिबात आहे ना पीठ चिटकत नाही। 5 मिनिटं झालेली आहेत। आपण काय करूयात, परत एकदा छानपैकी मळून घ्यायचं आणि एक रोल करूयात, म्हणजे मग आपल्याला काय होईल की सोऱ्यामध्ये टाकता येईल। रोल केलेला आहे। आता आपण सोऱ्यामध्ये हा रोल भरून घेऊयात आणि छान असा दाबून भरायचा। स्पेस राहिली ना तर आहे ना काय होतं, असे तुकडे तुकडे शेव होते। आता सोऱ्या बंद करून घेऊया। आता मी दुसऱ्या साईडला ना तेल तापवायला ठेवलेलं आहे, ते पण आपण चेक करूयात तापलंय की नाही। इथे तेल मी मगाशी तापवायला ठेवलं, आपण जस्ट चेक करूया। अजून 1-2 मिनिटं लागतील तेल तापायला, जरी आहे बुडबुडे आले तरी आपण 1-2 मिनिटं थांबून मग शेव पाडूया। आता 2 मिनिटं झालेली आहेत, तेल मस्तपैकी तापलंय, आपण शेव सोडून घेऊया।
तेल एकदा कडकडीत तापलं ना की लो फ्लेम करायची, मगच शेव पाडायची. आता ह्याला ना अगदी 1 ते 2 मिनटं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, कारण शेव ओली असते ना, ती परत चिटकू शकते, म्हणून 1-2 मिनटं तसंच थांबूया. 1-2 मिनटं झाले ना की काय करायचं, थोडीशी ना हाताला कडक लागते, आता उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने आपण तळून घेणार आहोत. आणि दुसरी खूण म्हणजे काय होतं की त्याचे बुडबुडे पण ना कमी होतात. जर अगदी लो फ्लेमवर आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की खूप वेळ लागत असेल, तर तुम्ही थोडंसं ना मीडियम फ्लेमवर तळली तरी चालू शकतं. आता परत 2 मिनटं आपण थांबूयात. आता बुडबुडे एकदम कमी झालेले, असं समजायचं की परफेक्ट आहे ना आपली शेव छान तळून झालेली. आणि रंग पण बघू शकताय, मस्त हिरवा रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी शेव तळून घेऊया. आपली शेव गार झाली आहे, मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झाली आहे. मस्त कुरकुरीत झालेली आहे. मंडळी, दिवाळी विशेष मस्त अशी कुरकुरीत आणि हलकी फुलकी फ्रेश पालकाची शेव तयार आहे आणि आपण ती इथे सर्व करून घेतली आहे. मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची शेवेची रेसिपी? आहे ना एकदम वेगळी आणि हटके. नक्की ही शेवेची रेसिपी करून बघा. फ्रेंड्स, मागच्या वर्षी आपण आहे ना आलू भुजिया म्हणजेच बटाट्याची शेव आपण केली होती दिवाळीसाठीच, आणि इतरही पदार्थ केलेत. या सगळ्याच्या लिंक्स मी ना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. नक्की चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.